मित्रांनो, आज आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज या चॅप्टरचे रिव्हिजन करणार आहे. तर सोल्युशनचं मीनिंग काय होतं? व्हेन सोल्यूट द कॉम्बिनेशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड एज अ सोल्युशन. व्हेन पर्टिक्युलर सोल्यूट डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट देन सोल्युशन विल बी फॉर्म. तर आपण पर्टिक्युलर सोल्यूट घेतो, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइड सॉल्ट घेतला, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो आणि मग काय तयार होतं? सोल्युशन तयार होतंय. त्यामध्ये डिफरंट इंटरॅक्शन होत आहे. डिफरंट इंटरॅक्शन काय होत आहे? फर्स्ट, सॉल्व्हंट मध्ये अशी ऍबिलिटी असते की सोल्यूटचे जे पार्टिकल्स आहेत कॅटायन एनायन किंवा जो बॉन्ड आहे तो ब्रेक केला जातोय. त्यातले पार्टिकल सेपरेट होत आहे, कॅटायन सेपरेट होत आहे, एनायन सेपरेट होत आहे. तर सॉल्व्हंट मध्ये ही ऍबिलिटी असते. जसं पोलर सॉल्व्हंट आपण वॉटर यूज करतोय, वॉटरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 80 आहे. वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. बरेचसे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, बरेचसे डिफरंट टाइपचे सॉल्ट किंवा अदर कंपाऊंड पण त्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. तर सोल्यूट अँड सॉल्व्हंट गिव्ह सोल्युशन. तर डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन काय? मिक्सचर आहे. दोन सबस्टन्स आपण मिक्स करतोय. मग कोणते सबस्टन्स आपण मिक्स करू शकतो? फर्स्ट, सोल्यूट आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे. तर सोल्यूट आपण घेणार आहे सॉलिड. तर सॉलिड आपण लिक्विड, सॉलिड किंवा गॅसेस मध्ये मिक्स करू शकतो. देन सोल्यूट आपण लिक्विड घेतलेले, ते लिक्विड सॉलिड गॅस मध्ये आपण मिक्स करू शकतो. देन सोल्यूट आपण गॅसेस घेतलेले, गॅसेस फेज मध्ये ते आपण लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस मध्ये मिक्स करू शकतो. याचे आपण डिफरंट एक्झाम्पल बघूया जे एक्झाम मध्ये विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, सॉलिड प्रेझेंट इन अ लिक्विड. तर सॉलिड लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केलाय. फॉर एक्झाम्पल, सी वॉटर. तर सी वॉटर याचा सॉल्व्हंट लिक्विड जो असतो तो वॉटर आहे. तर वॉटर मध्ये बरेचसे सॉल्ट डिझॉल्व्ह झालेले असतात. आपण शुगर सोल्युशन पण म्हणू शकतो, शुगर इन वॉटर. बेन्झोइक ऍसिड हा सॉल्ट आहे, इट इज प्रेझेंट इन बेन्झीन. बेन्झीन काय? लिक्विड फेज मध्ये असतो. तर सॉलिड इट इज प्रेझेंट इन अ लिक्विड. देन सॉलिड म्हटलं की आपल्या समोर पहिले दोन मेटल येतात. द मिक्सचर ऑफ होमोजेनस मिक्सचर ऑफ टू मेटल और मेटल अँड नॉन मेटल इज कॉल्ड एज अ अलॉय. जर अलॉय जर घेतलं आपण, आयर्न आणि कार्बन दोन्ही काय आहे? आयर्न प्लस कार्बन काय फॉर्म करतो? स्टील आहे. तर अलॉय फॉर्म होत आहे. जसं कॉपर प्लस झिंक किंवा कॉपर प्लस टीन असेल तर ब्रॉस आणि ब्रॉन्झ तयार होत आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे अलॉयचे, तर अलॉय मध्ये दोन आपण सॉलिड मिक्स करतोय, तर त्याला काय म्हणतात? त्या मिक्सरला सॉलिड इन सॉलिड म्हणतात. देन सॉलिड इन गॅसेस. तर एअर मध्ये सॉलिड पार्टिकल प्रेझेंट असतील किंवा मिक्स झालेले असतील. फॉर एक्झाम्पल, आयोडीन प्रेझेंट इन एअर. आयोडीन जो सॉलिड कंटेंट आहे तो एअर मध्ये प्रेझेंट असू शकतो किंवा कार्बन पार्टिकल असतात ते एअर मध्ये प्रेझेंट असतात. देन लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, इथेनॉल प्रेझेंट इन वॉटर, फिनॉल इन वॉटर. तर अल्कोहोल वॉटर मध्ये ऍड केला की तो सोल्युबल असतो. तर लिक्विड प्रेझेंट इन अ सॉलिड. सॉलिड मध्ये लिक्विड प्रेझेंट आहे. याचं एक्झाम्पल आपण बेस्ट आहे की मर्क्युरी घेऊ शकतो. अमालगम, मेटल अमालगम. फॉर एक्झाम्पल, आपण जो लिक्विड आहे तो मर्क्युरी घेतलेला आहे. हा मर्क्युरी कशामध्ये प्रेझेंट आहे? सोडियम. त्याला म्हणतात सोडियम अमालगम, NaHg. तर लक्षात येतं NaHg, सोडियम अमालगम. सिल्वर अमालगम पण करता येतो. देन सिल्वर इट इज डीप इन अ मर्क्युरी. तर लिक्विड प्रेझेंट इन अ सॉलिड. देन लिक्विड इन गॅसेस. लिक्विड प्रेझेंट इन अ गॅसेस. फॉर एक्झाम्पल, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. तर क्लोरोफॉर्म हा लिक्विड आहे आणि गॅसेस आपण काय घेतला? नायट्रोजन. तर क्लोरोफॉर्म जेव्हा नायट्रोजन मध्ये मिक्स होतो तर त्याला म्हणतात लिक्विड इन गॅसेस. आता आपण गॅस इन लिक्विड बघणार आहे की गॅस लिक्विड मध्ये प्रेझेंट असू शकतो. कार्बोनेटेड वॉटर किंवा जे एरेटेड ड्रिंक्स असतात, कोल्ड ड्रिंक्स असतात, जसं आपण कोका कोला किंवा थम्सअप वगैरे बघतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स झालेला असतो. म्हणजे गॅस तो लिक्विड मध्ये प्रेझेंट असतो. देन गॅस प्रेझेंट इन अ सॉलिड. गॅस प्रेझेंट इन अ सॉलिड. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन प्रेझेंट इन अ पॅलेडियम. पॅलेडियम हा आपण इलेक्ट्रोड बनवलाय तो पोरस आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस प्रेझेंट आहे. देन गॅस इन अ गॅस. बेस्ट एक्झाम्पल एअर. एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. देन नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे, जसं आपण बघा डिझोल्युशन प्रोसेस बघतोय. पर्टिक्युलर सॉल्ट डिझॉल्व्ह होत आहे, त्याचे क्रिस्टल डिझॉल्व्ह होत आहे आणि सोल्युशन तयार होत आहे. मग जर आपण सोल्युशन जो सॉल्व्हंट इव्हॅपोरेट केलाय, वॉटरला इव्हॅपोरेट केला, तर परत आपल्याला सॉल्ट मिळतोय. सॉल्टचे परत क्रिस्टल फॉर्म होत आहे. मग जशी डिझोल्युशन प्रोसेस असते त्याची रिव्हर्स काय असते? ही क्रिस्टलायझेशन असते. रिव्हर्स प्रोसेसला काय म्हणतात? क्रिस्टलायझेशन. समजा तुम्ही सी वॉटर घेतले, त्याला इव्हॅपोरेट करंट केले, खाली काय मिळणार आहे? सॉल्ट मिळणार आहे. सॉल्टचे क्रिस्टल परत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही क्रिस्टलायझेशन केलंय. काय केलंय? क्रिस्टलायझेशन. देन नेक्स्ट इज सोल्युबिलिटी. डेफिनेशन ऑफ सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट is its amount per unit volume of a saturated solution at a specific temperature. पर्टिक्युलर जो सोल्यूट घेतलेला आपण त्याचे पर्टिक्युलर अमाउंट ती काय होते? पर्टिक्युलर युनिट व्हॉल्यूम सोल्युशन मध्ये काय होते? डिझॉल्व्ह होते.
तर सोल्युबिलिटी सिम्पली काय एक्सप्लेन करतात, तर मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट गेट डिझॉल्व इन पर्टिक्युलर सॉल्व्हंट ऍट रूम टेम्परेचर. सध्या रूम टेम्परेचर जे असेल त्याला आपण जो काही सोल्यूट डिझॉल्व करणार तो मॅक्झिमम जेवढा डिझॉल्व होतोय त्याला काय म्हणतात सोल्युबिलिटी. तर सोल्युबिलिटी कशी एक्सप्लेन करणार, मोल पर लिटर. सोल्युशनचा व्हॉल्यूम असेल लिटर मध्ये आणि जी अमाऊंट घेतोय आपण ती मोल मध्ये असेल. मोल म्हणजे काय, 1 मोल इज इक्वल टू मॉलिक्युलर मास, ते ग्रॅम मध्ये घ्यायचंय. नाउ द फॅक्टर अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी वरती कोणकोणते फॅक्टर काय करतात, इफेक्ट करतात. तर फर्स्ट आपण बघणार आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये जे इंटरॅक्शन होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे लाईट डिझॉल्व लाईट. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइड डिझॉल्व इन वॉटर. सोडियम क्लोराइड इनऑर्गॅनिक आहे आणि वॉटर पण इनऑर्गॅनिक आहे. म्हणजे जर सोल्यूट जो सबस्टन्स इनऑर्गॅनिक असेल तर जो सॉल्व्हंट आहे तो पण इनऑर्गॅनिक घ्यायचा. लाईट डिझॉल्व लाईट, ज्याचं सारखं नेचर आहे तो त्याच सॉल्व्हंट मध्ये, त्याच सारख्या नेचरच्या सॉल्व्हंट मध्ये काय होतं, डिझॉल्व होतो. NaCl डिझॉल्व इन वॉटर, दोन्ही पण इनऑर्गॅनिक आहे म्हणून लाईट डिझॉल्व लाईट म्हणतात. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ, जसं क्लोरोफॉर्म आहे. क्लोरोफॉर्म डिझॉल्व इन बेन्झिन. क्लोरोफॉर्म हा लिक्विड आहे, तो बेन्झिन मध्ये डिझॉल्व होत आहे. तर हे लाईट दोन्ही पण ऑर्गॅनिक आहे म्हणून ते एकमेकांमध्ये काय होतं, डिझॉल्व होतात. तर हे लक्षात ठेवा, नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट यामध्ये सगळ्यात जनरल स्टेटमेंट येतं लाईट डिझॉल्व लाईट. तर आता इथे डिफरंट टाइपचे इंटरॅक्शन असतात. सोल्यूट सोल्यूट पार्टिकल क्लोज टू इच अदर, त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होत आहे. सॉल्व्हंट सॉल्व्हंट, तर सॉल्व्हंट जर लिक्विड असेल त्याचे पार्टिकल पण जवळ असतात, त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. मग सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे इनडायरेक्ट काय होते, इंटरॅक्शन होते. तर हे नीट लक्षात ठेवा. देन असं पण म्हणतात, जसं पोलर सोल्यूट असेल तर पोलर सॉल्व्हंट घेतात. NaCl पोलर आहे, त्याला दोन पोल असतात, Na+Cl- आणि तो H2O घेतात, H+OH-. त्याच्यामध्ये H वरती पॉझिटिव्ह चार्ज, O वरती मायनस चार्ज असतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. देन नॉन पोलर सोल्यूट असेल तर नॉन पोलर सॉल्व्हंट घेतात. फॉर एक्झाम्पल कोलेस्टेरॉल डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्व्हंट सच ॲज बेन्झिन. कोलेस्टेरॉल त्यामध्ये डिझॉल्व होत आहे. तर कोलेस्टेरॉल हा काय नॉन पोलर आहे आणि बेन्झिन पण काय नॉन पोलर आहे. तर दोघांचं नेचर सेम आहे. तर दोन्ही इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पाहिजे किंवा दोन्ही ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पाहिजे किंवा दोन्ही पोलर पोलर पाहिजे किंवा दोन्ही नॉन पोलर पाहिजे. कळालं? सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे कसे पाहिजे, लाईक लाईक पाहिजे, म्हणजे त्यांचं नेचर त्यांचा स्वभाव सारखा पाहिजे, पण डिझोल्युशन काय होतं, फास्ट होतं. देन इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर साठी आपण हा ग्राफ बघणार आहे. तर टेम्परेचर जसं इन्क्रीज होत आहे सोल्युबिलिटी वरती काय इफेक्ट होत आहे. आता तुम्हाला ग्राफचे टाइप माहिती आहे. वरती जाणारा जो ग्राफ आहे तो कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. खाली येणारा ग्राफ कसा असतो, निगेटिव्ह असतो. तर सोडियम ब्रोमाइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, तर तुम्हाला दिसतंय इथे NaCl KCl चा थोडासा ग्राफ असा स्लाइटली वरती गेलेला आहे. NaCl चा हॉरिझॉन्टल दिसतोय, KBr चा स्लाइटली वरती गेलेला आहे, NaBr चा पण स्लाइटली काय झालेलं आहे, वरती गेलेला आहे. तर सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, देअर सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. कारण तो ग्राफ स्लाइटली वरती जातोय, खूप जास्त वरती जातोय का, नाही. म्हणजे इथे काय होतं, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस देअर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस स्लाइटली सोल्युबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. देन पोटॅशियम नायट्रेट अँड सोडियम नायट्रेट, जर याचं जर बघितलं तुम्ही, पोटॅशियम नायट्रेट या दोघांचा ग्राफ डायरेक्ट वरती गेलेला आहे. म्हणजे इथून स्टार्ट होतो डायरेक्ट तो वरती गेलेला आहे, म्हणजे याचा स्लोप खूप जास्त वरती गेलेला आहे. तर पोटॅशियम नायट्रेट अँड सोडियम नायट्रेट देअर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस. तर इथे काय होतं, ग्रेटर सोल्युबिलिटी किंवा इथे सोल्युबिलिटी काय म्हणू शकतो आपण, ग्रेटर आहे, असं आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर या केसमध्ये आपण म्हणू शकतो आपण पोटॅशियम ब्रोमाइडला पण इथेच घेणार आहे, कारण याचं पण स्लाइटली वरती ग्राफ. तर आपण हे जे 3 मॉलिक्युल्स आहे यांचे एकच कॅटेगरी करणार आहे, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट अँड पोटॅशियम ब्रोमाइड. देअर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस ॲप्रिशिएबली किंवा स्लाइटली ग्रेटर दॅन अदर सॉल्ट. यांची जी सोल्युबिलिटी आहे ती जास्त आहे, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस अँड सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. त्या तिघांसाठी सोल्युबिलिटी जास्त आहे. देन सोडियम सल्फेट साठी उलट आहे बघा, हा ग्राफ खाली येतोय. तर सोडियम सल्फेट साठी नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहायचंय, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस देन सोल्युबिलिटी डिक्रीजेस. याच्यासाठी सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. तर लक्षात ठेवा, जनरल जे स्टेटमेंट आहे, तर जनरल स्टेटमेंट हे सगळ्याच सॉल्ट साठी डिफरंट लागू होते, की जसं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे सोल्युबिलिटी स्लाइटली काय होते, इन्क्रीज होत जाते. पण खूप जास्त टेम्परेचर असेल तर त्या केसमध्ये काही सॉल्ट असे असतात की त्यांची सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. देन गॅसेसच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो,
The solubility of gas in water usually decrease in increase of temperature. समजा तुम्ही फिश टँक मधलं वॉटर घेतलंय किंवा फिश टँक मध्ये वॉटर टाकणार आहे, तर समजा मी असं वॉटर घेतलंय की त्याला मी बॉईल केलेलं आहे, बॉईल केल्यानंतर कूल केलं, नंतर ते फिश टँक मध्ये टाकलं, काय होईल? फिश मरून जात आहे. रिझन काय आहे? कारण त्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे की जेव्हा आपण काय करतोय, याला हीट करतोय, जेव्हा आपण काय करतोय, हीट करतोय, हीट करताना कोणती प्रोसेस होते? when we heat or boil water, then the तुम्हाला डेन्सिटी माहिती, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस, जो यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे समजा बेस पासून, तुम्हाला माहिती आहे काउंटर करंट स्टार्ट होत आहे. कोल्ड मॉलिक्यूल, हॉट मॉलिक्यूल खाली येत आहे, कोल्ड मॉलिक्यूल वरती जात आहे, येते लक्षात? तर इथे याचा काय होतो? सरफेस व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातोय. या मॉलिक्यूलचा व्हॉल्यूम इतका इन्क्रीज होत जातोय, बबल्स फॉर्म होत आहे, आणि बबल्स दे एस्केप थ्रू as a vapor, escape in the air through the as a vapor. The water molecule, their volume increases, they become lightweight. As volume increases, density decreases, they lightweight होता है, they goes in upward direction and they finally escape in the form of bubble as a vapor. फायनली बबल तयार होतो सरफेसला, डायरेक्ट वेपर फॉर्म मध्ये ते रिलीज होत आहे. तर गॅसियस मॉलिक्यूल, समजा वॉटर मध्ये ऑक्सिजन डिसॉल्व्ह झालेला आहे, तर ऑक्सिजन जो गॅस मॉलिक्यूल आहे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, डेन्सिटी डिक्रीज होते, फायनली बबलच्या फॉर्म मध्ये किंवा वेपरच्या फॉर्म मध्ये तो काय होतो? यातून बाहेर होतो, एस्केप होत आहे. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, द डिझॉल्व गॅस इट्स सोल्युबिलिटी डिक्रीजेस. जो डिझॉल्व झालेला गॅस आहे त्याची सोल्युबिलिटी काय होते? कमी होते, आणि हा गॅस एस्केप होत आहे. तर लक्षात ठेवा, तर गॅसेस साठी काय म्हटले? इथं आपण सॉल्ट साठी बघितले. सॉल्ट साठी जनरल स्टेटमेंट आहे, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस देन द सोल्युबिलिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस. पण टेम्परेचरची एक रेंज असते. तसं आपण गॅसेस साठी काय म्हणू शकतो? ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस देन सोल्युबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस. त्यातला गॅस बाहेर पडतोय. हे कशामुळे? हीटमुळे. नेक्स्ट आपण बघणार आहे द इफेक्ट ऑफ प्रेशर. आता तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स माहिती, एरेटेड ड्रिंक्स. जेव्हा तुम्ही थम्स अपचं बघा लिड ओपन करताय, तर काय होतं? प्रेशर रिलीज होतं, त्यातलं कार्बन डायऑक्साईड बबलच्या फॉर्म मध्ये ते बाहेर पडतोय, आपल्याला बबल्स दिसत आहेत. तर अंडर प्रेशर तो जो काही कार्बन डायऑक्साईड आहे त्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये भरलेला असतो. तर सोल्युबिलिटी ऑफ एनी गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. ॲज प्रेशर इन्क्रीजेस then the solubility of that gas into the water or into the solvent increases. जर आपण प्रेशर इन्क्रीज केला तर त्या गॅसची सोल्युबिलिटी त्या लिक्विड मध्ये काय होते? वाढते. वॉटर मध्ये किंवा कोल्ड ड्रिंक्स मध्ये सेम कंडिशनने काय केलं जातं? कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये डिझॉल्व्ह केला जातो, आणि आपण लीड ओपन केलं की प्रेशर रिलीज होतं, त्यातला गॅस काय होतो? बाहेर पडतोय. म्हणजे अंडर प्रेशर काय होतं? तो गॅस त्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला असतो किंवा सोल्युबल असतो. हेनरीज लॉ काय सांगतोय? द सोल्युबिलिटी ऑफ एनी गॅस is directly proportional to the pressure. As pressure increases, then solubility of that gas in solution increases. Then S is equal to Kp. इथे K has काय दिलेला आहे? कॉन्स्टंट घेतलेला आहे. S is equal to Kp. K is Henry's constant. P is a pressure exerted on a gas. तर हे लक्षात ठेवा, हेनरीज लॉ खूप इम्पॉर्टंट आहे, खूपदा विचारला गेला आहे, आणि तुम्हाला याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल माहिती पाहिजे. तुम्हाला डायरेक्टली विचारू शकता की एरेटेड ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स इज द एक्झाम्पल ऑफ विच गॅस. तुम्हाला चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ काही पण देतील, पण तुम्ही लक्षात ठेवा कशाचं एक्झाम्पल आहे? हेनरीज लॉ. अंडर प्रेशर, ॲज द प्रेशर इन्क्रीजेस देन सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. अंडर प्रेशर तो कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये भरलेला असतो. देन आपण पुढचा पार्ट बघणार आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हा बघण्याच्या अगोदर आपण एक वेपर प्रेशर कन्सेप्ट बघणार आहे. वेपर प्रेशर नंतर आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टार्ट करूया. तर वेपर प्रेशर काय असतो? तर तुम्हाला माहिती आहे, व्हेन लिक्विड दे आर हीटेड then they form the vapor molecule. These vapor molecule they exert the pressure on the surface of liquid. जेव्हा बघा लिक्विड आहे, लिक्विड वेपराइज होतो, ते मॉलिक्यूल पुन्हा त्या सरफेस बरोबर काय होता? स्ट्राइक होता, या सरफेस वरती प्रेशर एक्झर्ट करताय. दिस प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस इज कॉल्ड एज अ वेपर प्रेशर. काय म्हणतात त्याला? वेपर प्रेशर. आता इथे आपण असं कन्सिडर करू, कन्सिडर टू टाइप्स ऑफ लिक्विड A1 and A2, दोन लिक्विडचं मिक्सचर घेतलेलं आहे. कन्सिडर मिक्सचर ऑफ बायनरी मिक्सचर. बायनरी म्हणजे दोन लिक्विड्स. बायनरी मिक्सचर ऑफ टू लिक्विड A1 and A2. देयर मोल फ्रॅक्शन इज x1 x2. तर मोल फ्रॅक्शन A1 लिक्विडचा x1 आहे आणि A2 लिक्विडचा x2 आहे. आता जेव्हा या दोन्ही A1 A2 या लिक्विडचे मॉलिक्यूल काय होतील? वेपराइज होतील. समजा हा डार्क जो दाखवला आहे
तो असेल A1 चा आणि हा जो स्मॉल सर्क्युलर दाखवलाय तो A2 चा असेल. तर A1 A2 हे जे दोन डिफरंट लिक्विड आहे त्यांचं मिक्सचर आहे, त्यांचे मॉलिक्यूल वेपराइज होत आहे. देन दे एक्झर्ट द प्रेशर ऑन एक्झर्ट द प्रेशर ऑन द सरफेस. तर हा डार्क जो A1 मॉलिक्यूल आहे इट एक्झर्ट द P1 प्रेशर आणि हा दुसरा जो आहे हा काय एक्झर्ट करतो P2 प्रेशर. आता राउल्ट्स लॉ काय सांगतो बघा, राउल्ट्स लॉ मध्ये असं सांगितलंय द वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय अ गिवन कंपोनेंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ इट्स मोल फ्रॅक्शन अँड द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. जेव्हा बघा आता हे तर सोल्युशन मध्ये A1 किती प्रेशर एक्झर्ट करतोय P1 आणि A2 हा लिक्विड किती प्रेशर एक्झर्ट करतोय P2. तर लक्षात ठेवा A1 आणि A2 हे दोन डिफरंट लिक्विड आहे. तर पहिला लिक्विड P1 एवढा प्रेशर एक्झर्ट करतोय, दुसरा लिक्विड P2 एवढा वेपर प्रेशर काय करतोय एक्झर्ट करतोय. पण हे दोन्ही प्रेशर कशावरती डिपेंड आहे, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मोल फ्रॅक्शन अँड द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. हे जेव्हा सेपरेट प्युअर फॉर्म मध्ये असतील त्याचा जो वेपर प्रेशर असेल P10 हा दुसरा लिक्विड जेव्हा प्युअर फॉर्म मध्ये असेल सेपरेट असेल त्याचा वेपर प्रेशर असेल P20. म्हणून ते मिक्सचर मध्ये P1 P2 काय करताय वेपर प्रेशर एक्झर्ट करताय. लक्षात आले का. द वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय द फर्स्ट लिक्विड इज P1 इनटू द सोल्युशन मध्ये तो P1 एक्झर्ट करतोय. दिस वेपर प्रेशर इज अ प्रोडक्ट ऑफ इट्स मोल फ्रॅक्शन अँड द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. जेव्हा तो सेपरेट प्युअर फॉर्म मध्ये असेल त्याचा जो वेपर प्रेशर आहे तो P10 P20 घ्यायचा आहे. देयरफॉर टोटल प्रेशर वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय दिस लिक्विड वेपर्स इज इक्वल टू P1 प्लस P2. तर दोन्ही मिळून P1 प्लस P2 एवढा काय करताय प्रेशर एक्झर्ट करताय. हे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर नुसार लिहिलेले आहे. तर राउल्ट्स लॉ लर्न करून ठेवा कारण एका डेरिव्हेशनचा हा एक पार्ट आहे. तर डेरिव्हेशन मध्ये काय विचारतात स्टेट द राउल्ट्स लॉ अँड डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा स्टेट वाय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे विचारतात त्यामध्ये. तर तुम्हाला राउल्ट्स लॉ माहिती पाहिजे. राउल्ट्स लॉचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. इट स्टेट दॅट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलॅटाइल कंपोनेंट. व्होलॅटाइल माहिती आहे, व्होलॅटाइल म्हणजे लो बॉइलिंग पॉइंट. पेट्रोल काय व्होलॅटाइल मध्ये इझिली वेपराइज होतं कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट लो असतो. द राउल्ट्स लॉ इट स्टेट दॅट the partial vapor pressure of any volatile component of solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its mole fraction in the solution. तर बघा मिक्सचर मध्ये जे कंपोनंट आहे जेवढा वेपर प्रेशर एक्झर्ट करताय त्याला पार्शियल प्रेशर म्हणतात. काय म्हणतात पार्शियल प्रेशर. पार्शियल म्हणजे काय की खूप स्मॉल प्रेशर असतो त्यातला प्रत्येक मॉलिक्यूल तो एक्झर्ट करतोय. लक्षात येत आहे. तर यामध्ये दोन टाइपचे लिक्विड आहे, एक A1 एक A2 दोन्ही वेपराइज झालेले आहे आणि ते का कोणता पार्शियल प्रेशर एक्झर्ट करताय P1 P2 आणि यांचा मिळून टोटल प्रेशर तयार होतो P. लक्षात आलंय. पार्शियल प्रेशर म्हणजे प्रत्येक कंपोनेंटचा सेपरेट प्रेशर घेतलेला आहे आपण आणि तो डिपेंड असतो प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ मोल फ्रॅक्शन अँड इट्स वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट P10. इथे वरती 0 लिहिला का हा प्युअर स्टेट मध्ये असेल त्याचा वेपर प्रेशर घेतला आहे आपण हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. जसं आयडियल गॅस होतं नॉन आयडियल गॅस होतं तसं आयडियल सोल्युशनचं मीनिंग काय. आयडियल सोल्युशन दे बिहेव्स किंवा दे ओबे द राउल्ट्स लॉ. तर ते राउल्ट्स लॉ नुसार बिहेव करताय. नॉन आयडियल सोल्युशन दे डू नॉट बिहेव द लाईक राउल्ट्स लॉ. दे शो द डेव्हिएशन. राउल्ट्स लॉ सारखं बिहेव न करता ते डेव्हिएशन दाखवतात. त्यामध्ये दोन डेव्हिएशन आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. देन इथे टोटल हीट कंटेंट हीट चेंज इन एन्थॅल्पी चेंज काय असतं 0. सुरुवातीची एन्थॅल्पी आणि नंतरची एन्थॅल्पी सेम असते मग डेल्टा एच 0 आहे. इथे व्हॉल्यूम चेंज 0 असतो. देन सगळ्यात महत्त्वाचं काय जेव्हा आपण सोल्युशन तयार करतोय आयडियल सोल्युशन वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज लाइज बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. तर बघा दोन कंपोनेंट आहे दोन लिक्विड आहे एकाचा एक प्युअर असेल समजा एक लिक्विड A आणि दुसरा लिक्विड B आहे. तर A लिक्विड सेपरेट आहे त्याचा वेपर प्रेशर आहे प्युअर कंपोनेंटचा P10 आणि दुसरा जो लिक्विड आहे त्याचा वेपर प्रेशर आहे P20 आहे. P10 P20 आता दोन्ही मिक्स केले. दोन्ही काय केले मिक्स केलेले. आता मिक्स केल्यानंतर इथे सोल्युशनचा वेपर प्रेशर कशाच्या मध्ये असेल P1 आणि P20 च्या मध्ये असेल. पहिल्याचा प्युअर कंडिशन मध्ये वेपर प्रेशर आणि दुसऱ्याचा प्युअर कंडिशन मध्ये वेपर प्रेशर दोघांच्या मध्ये सोल्युशनचा काय असेल वेपर प्रेशर. आणि इथे काय असतं नॉन आयडियल सोल्युशनचा वेपर प्रेशर प्युअर जे लिक्विड्स आहे जे आपण मिक्स करतोय व्होलॅटाइल लिक्विड
त्यांच्यापेक्षा एक तर कमी असतो किंवा जास्त असतो, ग्रेटर असेल किंवा काय असेल लोअर असेल, पण इथं दोघांच्या मध्ये असतो, लक्षात ठेवा. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे, आयडियल सोल्युशन आहे, नॉन आयडियल सोल्युशन. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, द प्रॉपर्टीज which directly depend upon the number of solid particle present into the solution. That property is called colligative property. It is not depend upon the size and the nature of the solute. आता बघा सोल्युशन बनवलंय आपण, सोल्युशन जे बनवलंय तर यामध्ये जेवढे सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट आहे तर त्याचा नंबर म्हणजे काय, डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन येतोय, तर मोल फ्रॅक्शन पण येऊ शकतो. तर इथे जो सोल्यूट पार्टिकल्स आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट आहे त्यावरती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असते, डिपेंड असते. त्याच्या साईज वरती डिपेंड नसते आणि त्याच्या नेचर वरती डिपेंड असते. मग कोणकोणत्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, जेव्हा सोल्युशन बनतंय प्युअर लिक्विडचं, प्युअर सॉल्व्हंटचं जेव्हा काय बनतंय, सोल्युशन बनतंय तेव्हा त्याचा वेपर प्रेशर काय होतो, डिक्रीज होतो. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हंट घेतोय आणि प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण जेव्हा काहीतरी सॉल्ट डिसॉल्व्ह करतोय तर त्याचा जो बॉइलिंग पॉइंट असतो तो इन्क्रीज होतो. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट ग्रेटर असतो प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. देन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, जेव्हा आपण त्याचा फ्रीजिंग पॉइंट स्टडी करणार आहे तर इथे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, जो सोल्युशन तयार होतोय प्युअर सॉल्व्हंट पासून तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होतोय, मग इथे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपण स्टडी करणार आहे. आणि लास्ट ऑस्मोटिक प्रेशर, ही एक कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे आणि याच्याशी रिलेटेड आपण डेरिव्हेशन पण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मोटिक प्रेशर, हे सगळे पॉइंट आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. लक्षात आलंय, आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलेले आहे. तर यामधले सगळ्यात महत्त्वाचे जे क्वेश्चन आहे की हे जे आपण फॅक्टर बघितलेले, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ गॅस, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ गॅस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, देन राउल्ट्स लॉ, हा पण खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला एक वर्षावर एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन. तर आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिटेल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जे आपण स्टडी करणार आहे, वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर, हे आपण डिटेल मध्ये काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर वन बाय वन आपण एक एक कन्सेप्ट बघणार आहे.